नमस्कार, जय श्रीराम मैत्रिणींनो. आज आपल्या टेरेस गार्डनमध्ये नवीन एक झाड आलेलं आहे. म्हणजेच आपल्या फॅमिलीमधला नवीन मेंबर. हे आहे ते नवीन मेंबर आणि चक्क त्याला फुलंसुद्धा यायला लागलेले आहेत. हा एक चापाचा आहे, पण वेगळ्या पद्धतीचा चापा आहे. ह्याला 12 महिने फुलं राहतात. खूप छान झाड आहे. आपल्याकडे ह्यातलं एक आहेच अगोदर, पण ह्याला अजून फुलं नाहीत. त्याला फक्त आता कळ्या लागलेल्या आहेत. तर आता हे छान असं फूल यायला लागलेलं आहे मस्तपैकी. काल रात्रीच आपण ह्याला घेऊन आलो आहोत. तर आपल्या ह्या फॅमिलीमध्ये हे नवीन एक मेंबर आलेला आहे. मस्त आहे झाड. तुम्ही पण तुमच्या टेरेसवरती अशी फॅमिली गार्डन तयार करू शकता. झाड हे आपल्या घरातल्या माणसासारखंच म्हणजे फॅमिलीसारखंच असतं. आता आपलं हे चाफ्याचं झाड मध्यंतरी मी तुम्हाला दाखवलं होतं, तेव्हा त्याला पानंसुद्धा नव्हती, पण आता ह्याला एवढं छान पान फुटून कळ्यासुद्धा लागलेल्या आहेत. थोड्याच दिवसात ह्याला चाफ्याची फुलंसुद्धा उमलतील. पाठीमागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं खाऊचं पान एकदम छोटी छोटी म्हणजे या आकाराची होती, पण आता एवढी अशी मोठी मोठी व्हायला लागली आहेत. खूप छान असं खाऊचं वेल पण आलेला आहे. आपल्या कढीपत्त्याच्या झाडाने सुद्धा छान असं वाढ सुरू केलेली आहे. मस्तच. गवती चहा तर सदाबहार बहरलेला आहे. आयुर्वेदिक गवती चहा सर्दी खोकल्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे. मिरचीची रोपं लावली होती, त्यातील एका मिरचीच्या रोपाला बघा किती मिरच्या लागल्या आहेत. खूपच छान. पाठीमागच्या ब्लॉकमध्ये फक्त त्यांना कळी लागली होती, आता ह्याला मिरच्या सुद्धा लागलेल्या आहेत. मस्तच. आणि ही मोठा घोळ किंवा चिगळ भाजी आहे. ही खूप चविष्ट लागते. आमच्याकडे ह्याला चिगळ किंवा घोळ म्हणतात. तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात तेही सांगा. आणि आपल्या आयुर्वेदिकमधलीच ही एक भाजी आहे. खाण्यासाठी एकदम चविष्ट अशी लागते. हा वरण्याचा वेल आहे, त्याला अशी फुलं आणि शेंगा लागायला सुद्धा सुरुवात झाली आहे. मैत्रिणींनो, एवढा छान कडक उन्हाळा असून सुद्धा माझं हे टेरेस गार्डन अगदी हिरवंगार असं बहरलेलं आहे मस्तपैकी. फक्त मला ह्याला मेहनत घ्यावी लागते. दिवसातून मी आता ह्याला 2 टाइम पाणी घालत आहे, तेव्हा ही झाडं एवढी सुंदर आणि छान हिरवीगार अशी राहतात. तर सांगा मैत्रिणींना कसं वाटलं माझं टेरेस गार्डन. जय श्रीराम.